महाराज की आंदोलन आपण हे पुकारलेलं आहे. ही वेळ का आली, का इथे आंदोलन एवढ्या मोठ्या संख्येत इथे होत आहे? आज ही वेळ ह्याच्यासाठी आली, सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आज जी वेळ ह्यासाठी येत आहे, बार बार जे हमले होत आहेत, चर्चेसवरती जे हमले करत आहेत आणि हे बिनबोडक जे लोक येऊन धर्म परिवर्तन अजेंडा चालू केलेला आहे, त्याला कुठंतरी खंडन रोख झाली पाहिजे. आणि हे जे बेबुनियाद आरोप आहेत ते रोखले पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही सर्व ख्रिस्ती समाज हजारोच्या संख्येने इथे जमलेला आहोत. आमची तळमळ आहे की जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे. सत्य नाही आहे, परंतु एक बोबाटा केला जात आहे. ते बोबाटा आणि जे खोटे आरोप लावले जात आहेत, FIR फाडत आहेत, तर त्याच्यावरती कुठंतरी रोख आली पाहिजे, ते थांबलं पाहिजे. ह्यासाठी पूर्ण ख्रिस्ती समाज इथे जमलेला आहे. अरे किती लोक इथे धडकलेत एकंदरीत? सकाळपासून आता इथंपर्यंत जर म्हटलं तर 7,000 पर्यंत तरी हे लोक इथं आलेले आहेत सकाळपासून. पूर्ण हा बॉब तुम्ही बघू शकताय. हे आक्रोश आहे लोकांचा, ख्रिस्ती समाजाचा. हे आक्रोश का आक्रोश आहे? कारण की हे अन्याय होत आहे ख्रिस्ती समाजावरती. आम्हाला असं वाटतं हे भारत देश जो आहे स्वतंत्र सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा, सर्व जाती धर्मांचा आदर सन्मान करणारा देश आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाप्रमाणे हा देश चालतो. आता आम्हाला कुठेतरी वाटतं, आम्हाला कुठेतरी वाटत आहे की बाबा हा संविधानाने नसून हे हुकुमशाहीच्या मार्गावरती हे घेऊन चाललेलं आहे. तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. कारण की ही संविधानाचा देश आहे. संविधानाने हा देश आम्हाला सर्व धर्म स्वातंत्र्य दिलेला आहे. आर्टिकल 21 बघतो, त्यामध्ये एक स्वातंत्र्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपला प्रचार करणं, आपल्या धर्माचा प्रचार करणं, हे संविधानिक अधिकार आहे. तर ते संविधानिक अधिकार कुठेतरी रोखण्याचं काम हे जे बांधवके करत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी आमचा समाज इथं आझाद मैदानावर आलेला आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये त्याने जगाला क्षमा केली, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो मरण पावला. आणि आज त्याच येशू ख्रिस्ताच्या लोकांना, त्या येशूच्या अनुयायांना जर हे अशा प्रकारे अन्याय अत्याचार करून त्यांच्या भावना, त्यांचं जीवन, त्यांची संस्था, मंडळ्या, चर्चेस, पाळक, सेवक यांच्यावरती होत असलेला हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. आणि हा थांबवावा अशी सरकारचे जेवढे पण सेवा करणारे सेवक म्हणतो आम्ही त्यांना, है ना, आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, सेवक म्हणून हा जो शब्द आहे त्या सेवक या शब्दाचा त्यांनी मान करावा, जागावं त्याला, आणि ती सेवा त्यांनी करावी. आणि आमच्या समाजासाठी, ख्रिस्ती समाजासाठी जी सेवा करणारी समाज आहे, जी प्रेम करणारी सेवा आहे, हॉस्पिटलची सेवा आहे, शिक्षणाची सेवा आहे, गोरगरिबांची सेवा आहे. आणि इतकंच केवळ नव्हे तर अनेक लोक भुकेले आहेत, ताणलेले आहेत, त्यांना देखील तृप्त करणारी ही सगळी समाजाची लोक आहेत. आणि अशा लोकांवर जर तुम्ही अन्याय करता, अत्याचार करता, तर ही फार चुकीची गोष्ट. आणि म्हणून आम्हाला वाईट वाटतं. तरी कृपया या सर्व गोष्टीवरती काहीतरी न्याय मिळावा, होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी फुल स्टॉप द्यावा. कौन आगे आया आपके लिए, आपके इस लड़ाई में आपके साथ कौन है? प्रकाश अंबेडकर साहब आए थे यहाँ पर लड़ने के लिए. तो हम विश्वास करते हैं कहीं ना कहीं जो सताने वाले हैं वो थोड़ा सा अपने आप को रोकेंगे करके. तो ये रुकना चाहिए, क्योंकि बहुत सारा मसीह लोगों के ऊपर अत्याचार हो रहा है. हमारे 2 सालों में 40 चर्च हमारे बंद हो गए और हम लोगों को बहुत सताव हो रहा है. हर जगह पर पास्टरों पर झूठा आरोप लगाया जा रहा है और उनके ऊपर FIR करके झूठा उनको जेल में डाले जा रहे हैं. तो कहीं तो हम लोगों को न्याय मिलना चाहिए. सर, तुम्हाला एक मी सांगते की आम्ही घरोघरी नाही जात, पण आम्ही एक सत्याचा प्रचार करतो. सत्याचा प्रचार करतो की कुणाचाही धर्म परिवर्तन करत नाही. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचं जीवन परिवर्तन होतो. अगर कोणी नशामध्ये असेल तर त्याची नशा सुटते. आम्ही डोक्यावर हात ठेवला म्हणून काही धर्म परिवर्तन होत नाही. ते धर्म परिवर्तन करायला भरपूर प्रोसेस आहे. आम्ही तसलं काही करत नाही. आम्ही केवळ लोकांना चांगला संदेश सांगत आहे की तुमचं जीवन पवित्रतेने तुम्ही जगलं पाहिजे. आणि माझं
माझं सुद्धा जीवन परमेश्वराने चेंज केले. माझा कुठलाही धर्म चेंज नाही झाला. माझं नाव उज्ज्वला आहे, सरनेम शिंदे आहे. आणि तुम्ही जर बघितलं आधार कार्डामध्ये सगळं, पॅन कार्डमध्ये सगळं प्रॉपर जे आपला हिंदूच आहे ते आहे. फक्त आमचं हृदय चेंज झाले आणि आम्ही सत्याच्या मार्गाने चाललेलो आहे. तुम्हाला कुठली आमिष दिली नाही? नाही, आम्ही कुणालाच आमिष देत नाही आणि आम्हाला कुठलं काही भेटलेलं नाही. तुम्हाला सांगते, आम्हाला जर असं भेटलं असतं तर आज आम्ही रेंटच्या घरामध्ये राहिलो नसतो. एकत्रित निर्णय आता समोर आलेला आहे. काही सकारात्मक चर्चा झाली आहे का? काय तुमच्याकडून उत्तर आलेलं आहे का? आमच्याकडून एक डेलिगेशन गेलेलं आहे सरकारकडे, मंत्रालयामध्ये. ते आता आम्हाला उत्तर घेऊन येईल. परंतु ज्या समाजावरती होणारे अन्याय अत्याचार आहेत त्याच्याविषयी तुम्ही सर्वांनी आता ऐकलं असेल की कशा प्रकारे जे समाजकंटक आहेत ते आमच्यावरती तोडफोड म्हणा, चर्चमध्ये जाऊन लेकरा बाळांना मारहाण करणं, स्त्रियांना मारहाण करणं, हे जे प्रकार विनाकारण समाजकंटक केले जात आहे. तर कुठेतरी आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे प्रचार करण्यासाठी. तर तो अधिकार आमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो अधिकार आम्ही संविधानाच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना हिसकावू देणार नाही. एकंदरीत वारंवार हे हल्ले होत आहेत, थांबायचं नाव नाही आहे. तुमच्यामधूनच का कोण लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार का नाही बनत? तुमच्यामधून आवाज का नाही पुढे संविधानात विधानसभेमध्ये पाठवत आहे आपण? आता आम्ही तशी तयारी करत आहोत की आमच्यामधून खासदार, आमदार, नगरसेवक जे काही शासकीय प्रशासकीय पद आहेत त्याकडे आमचं आता वाटचाल आम्ही चालू करणार आहोत. कारण की वारंवार अशाच प्रकारे आपल्याला लोकांकडे अशा प्रकारे मागणी करावी लागते, आपले हाक त्यांच्याकडे सांगावी लागते. पण तुमच्यातूनच का नाही कोण लोकप्रतिनिधी उभा राहतो? आता कुठे समाज आपल्या हातात हात घालून त्यांना कळायला लागले की आता आपल्यावरती जे अन्याय अत्याचार होत आहे हा आपण कायमस्वरूपी झेलू शकत नाही. कुठे ना कुठे आपल्याला सरकार समोर तर जायचंच आहे, पण सरकारमध्ये जाऊन हा आवाज आम्हाला उठवायचा आहे. एकंदरीत वारंवार सांगितलं तर धर्मांतर, मग तुमची टक्केवारी वाढली का धर्मांतर झालंय तर? त्यांनी सिद्ध करावं, जाहीर करावं की ख्रिश्चन समाजाचा टक्केवारी वाढलेली आहे. मग तुम्ही जादू टोना करता, डोक्यावर हात ठेवता, हे प्रकार काय? जादू टोना, डोक्यावर हात ठेवणं त्यांनी ते सिद्ध करावं. डोक्यावर हात ठेवणं, प्रार्थना करणं हा काय गुन्हा आहे का? जादू टोना म्हणजे काय? आम्ही त्यांच्यासारखे काळी जादू वगैरे काही करत नाही आहे, पण आम्ही फक्त प्रार्थना करतो. पण आजारी आलं तर प्रार्थना करून हात ठेवून प्रार्थना करणं हे काय गुन्हा आहे का? तुम्हाला बाहेरगावीवरनं भरपूर पैसा येतो लोकांचा धर्मांतर करण्यासाठी. तुम्ही पैशाची आमिष देता, काही गोष्टींची आमिष देता, काहीतरी त्यांना मदतीच्या स्वरूपात अशा काही गोष्टी करता, त्यामुळे ते आकर्षित होऊन तुमच्याकडे येतात. आज जर तसं असतं तर जवळपास आमचे 2% हे 10 ते 15% असते. जर मुळात जर पाहिलं हा जो समाज आहे, हा ज्या समाजाकडे तुम्ही पाहिलं तर त्यांना असं वाटतं की यांच्याकडे भरपूर पैसे आहे. नीट परीक्षण करा की हा समाज कोणत्या याच्यामध्ये आहे, स्थितीमध्ये आहे. मग हे आरोप तुम्ही काय फेटाळून लावता का? यस, नक्कीच. कारण की बिनबुडाचे आरोप आहेत. हम लोग सभी क्राइस्ट लोग बगैर डिनोमिनेशन के सभी लोग मिलकर एक यूनिटी में एक आवाज़ उठाने आए हैं. ये आवाज़ हम इसलिए उठा रहे हैं, हमारे क्राइस्तों को बहुत सारे अत्याचार हो रहे हैं, दिन पे दिन बढ़ रहा है. जो ये एंटी कन्वर्शन बिल के ऊपर हमको बहुत हरेसमेंट हो रहा है पास. और हमारे बहुत दुख की बात क्या है, हमारा खुद के चर्च में कलीसिया में जो खुदा का हम प्रेयर करते हैं उसके बारे में भी हम लोग आज के अटैक कर रहे हैं. तो ये लोग हम खंडन करते हैं. हम ये मंच के द्वारा अपना पर्सनल व्यक्तित्व अभिप्राय कर रहे हैं. तो मसीह से हम लोग ये बोलना चाह रहे हैं सरकार को, हमारे क्रिश्चियंस को आप दलित क्रिश्चियन स्टेटस नहीं देना चाह रहे ना, तो एक अलग कैटेगरी दो अपने क्रिश्चियंस को. यू डिक्लेयर वन सेपरेट कैटेगरी विद 3% रिजर्वेशन in political and socio-economical. That will bring us up because we are a part of our Indian. We are also Christians are a part of our Indian constitution. We too have rights. We too want to enjoy the benefits of the government. We request that let the government decide our Christians one category and give all the pastors recognition so that if they are recognized as a pastors, there will be no anti-corruption bill. और आज आंदोलन में आप शामिल हुए हैं. इस आंदोलन के बाद क्या लगता है आप लोग की भूमिका कैसे रहेगी? किस तरीके से आपको न्याय इंसाफ मिलेगा, क्या लग रहा है? देखिए, हम आया भिवंडी से, मेरा नाम है जोसेफ अलवाला है. हम पहले यीशु मसीह को मानने वाले में से नहीं है. हम मैं धनगर समाज से है, मैं हैदराबाद से है. मैं आया बम्बई में तो एक दिन मैं यीशु मसीह का विरोधी करने वाला व्यक्ति था.
ये अमेरिका परमेश्वर है, हमारा देश का नहीं है। तो मैं तो एक दिन मेरे को टाइम पास नहीं हो रहा था। एक दिन तो एक भाई ने बोला आता है क्या, ठीक है देखता है तुम लोग का कैसे प्रार्थना करते हैं। मैं तो बोरीवली चर्च में, न्यू लाइफ चर्च में, और मैं तो देखने के लिए गया था। देखने के लिए गया, जो प्रभु ने मुझे स्पर्श किया उसी दिन मैं प्रभु यीशु मसीह को स्वीकारा है। और बहुत सारे लोग यीशु मसीह के पास तो सारे लोगों को लेके आता है, धर्मांतरण करता है, ये बोलता है। मैं खुद बोलता हूँ, मैं कोई धर्मांतर कोई भी नहीं करता। यहाँ पर कोई किसी को बल जबरी किसी को धर्मांतर आज तक किया ही नहीं है। ऐसा किया तो आप कठिन कार्रवाई गवर्नमेंट कर सकते हैं, उसके आर्टिकल है और सब कुछ लिखा हुआ है। और हम तो यीशु मसीह के पास आया है और यीशु मसीह का हम प्रार्थना करते हैं समय पर। हम तो आज फास्टर भी है। और दूसरा हमारा इस भिवंडी में और महाराष्ट्र में, मुंबई में, पालघर में, ये सब मीरा रोड में और मलाड में बहुत सारे लोग चर्च के ऊपर लोग अन्याय करने लग रहा है। हमारा भाइयों को मार रहा है, सिस्टरों को मार रहा है, चर्च में हमला कर रहा है। प्रार्थना करना गुनाह है क्या? आप में का नेता क्यों नहीं खड़ा होता है? एमएलए एमपी आप में के समाज में से क्यों नहीं बनता? जी, आने वाले दिन में वही करने वाला है कि अभी तक हमने वो राजनीति के बारे में हमारा क्रिश्चियन समाज नहीं सोचा, लेकिन अभी सोचेगा, अभी खड़ा रहेगा। एमएलए के लिए, एमपी के लिए, वार्ड नंबर के लिए खड़ा रहेगा जरूर। तो आपकी आवाज बनकर कोई बात ही नहीं करता है, तो आप लोग चुनकर क्यों नहीं देते आप में से किसी को? जी, अभी तक यही है। अभी तक हम लोग ने नहीं चुना, अभी तक वो विषय नहीं हुआ, लेकिन अभी करेगा हम लोग। और ये है आपका मीडियम के द्वारा मैं ये कहता हूँ कि जब तक आप लोग अत्याचार करना नहीं छोड़ेगा तब तक और हम आंदोलन करते रहेगा। क्रिस्ती समाज अन्याय अत्याचार निवारण कृति समिति के द्वारा करते रहेगा और जब तक जीवन है तब तक करते रहेगा। अगर पहली बात ऐसे है कि देखो, अभी ये सवाल तो आप लोग तो पत्रकार लोग, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उनके सरकार में जितने लोग बैठे ले, उप मुख्यमंत्री दो है, जो एंटी कन्वर्जन बैन मतलब धर्मांतर बंदी ऐसा कायदा लागू वो लोग ने उधर सिग्नेचर किया है, वो उनको पूछना चाहिए। और दूसरा सवाल तुम वो अपोजिशन ऑफ लीडर जिसमें कांग्रेस भी है, सारी चीज़ें वो लोग को पूछना चाहिए, क्योंकि वो लोग ने इन लोग ने बेल पे सिग्नेचर किया और ये लोग कुछ बोल ही नहीं पा रहे। तेरी भी चुप मेरी भी चुप। आखिर में हमको बाला साहब अम्बेडकर, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पोते के पास हमें जाना पड़ा और ये न्याय को मांगना पड़ा। और उनका एक बात है कि बाला साहब अम्बेडकर मतलब प्रकाश अम्बेडकर जी जो है सुप्रीम कोर्ट के सबसे बड़े एडवोकेट है, बड़े लॉयर है, और उनके वो कभी किसी के सामने झुकते नहीं। तो उन्होंने मसीह समाज के लिए हाथ धरा और हमारे लिए तेल भी दाखिल करेंगे, दिल्ली तक लड़ेंगे, ये उन्होंने हमको गवाही दी। लेकिन अगर मसीह समाज पे हो रहे अत्याचार की अगर रोकथाम नहीं होती तो अगला कदम आपका क्या होगा? अगला कदम आज यहाँ पे हजारों की तादाद में लोग दिख रहे हैं। अगला कदम लाखों में दिखाई देगा रोड के ऊपर।